काहीच गुड मॉर्निंग. आम्ही शेतावर आलो. आता शेताचे किती नुकसान केले पाण्याने बघा. आता सरकारला आले. आता बघू पाण्याची 10 तारीख दिली थांबाची. 10 तारीख थांबतं का ना थांबतं. बघा इथं डेव्हलपली जागत शेतांच्या घरला चटकी शेट ही उचलू तुला म्हणा माहिती हवा टाईट तुझी. अंडा सकाळीच खाली बाय वजन बघ किती. अंडा खाली बाई शेतांचे दिवस सगळे लोटले पाण्याने बुडले शेता. बघा आमची खदानी किती नुकसान झालं. 10 तारखेवर पूर्ण खराब होली. हो घाबरतो पाण्याशी किती घाबरट एकदम घाबरट. चल पुरं भित्री चल. हवा टाईट झाली बघ किती गवत बघा यावर्षी किती आले. कारण पाऊस 2 महिने जास्त पडला. इकडून 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 हा चल. चल पटपट चल. काकाने आंबे झाड लावले किती मोठे झाले. हे काय आंब्याची झाड तकदीर मामांच्या मोठे आहेत असं शात त्या तिकडे त्या साईडला धरून लोटले त्याचा तिकडं. पण तो आता 9-10 दिवसांनी खराब होईल. चल पुढे चल तू. बाकी सही सलामत सगळा. इकडे पण बलियामाची पाठी येईन पण बरोबर भात. तो खांद्यावर जाऊ मी थांबा खांद्यावर बसलीला मजा आली पक्की. असं कर असं कर असा लाजली पोर लाजली. ये खाय खाय. अरे मारू नको ना. रस्ता एकदम चिकनवाटीचा ताबडतो पाय सरकते इथं. पावसाला तर कोणला पण जमत नाही बांधाव चालायला. बघ गवत किती झाले. शेतात पाणी बरंच आहे. खेकडी असतात दुसरं काही मासा असतात खेकडी असतात दुसरं काही डाके पण असतात. इकडे बराच लोटले शात. इथून पेदांचा चालू झाला. यांचे बराच लोटले. या आदमधून कपले नाही सगळं लोटले त्यांचा बरंच ते लवकर होते. अरे बाबा इथे गवत आधी काय बोलायचं आहे का तुला दिदी. असा काय शेताव काय काय भेटत सा काय असं मी तर बोलणार. हे बघ इथं किती नुकसान झाले यांचं. इथे पुढे अर्ध्या जास्त शेत लोटले यांचा. काय एक ठिकाण तर आता 10 दिवस बोलला तर काहीच भेटणार नाही तशी. हां बघा बलियामाच्या शेतात पण थोडंसं लोटले. बाकी सर्व बरोबर भात त्याचा जो काय लोटले पडलंय पडलंय लोटलंय लोटलंय पडला नाही. कुठं कुठं चालले ते पूर्ण कुठले तशी 10 दिवसांत तर काहीच भेटणार नाही. तर पाणी पडलं तर समजा घालूनच पाण्याने. इथून थोडा आमचा पण गेले. हे बघा थोडं आमचं पण पडले इकडं. थोडं झाले नुकसान. तर काय आहे इथे बाउंड्री आमची इडा करायची. बघ पाणी जाम येतं काही. आमचं परा इथं दरवर्षी पर फुट इथं पाण्याचं लोड जास्त असतं. माशानं म्हणलं काम जरा फेल झालं यावर्षी.
हे बघा मासा आल्यात घे सरकाराला घेतली तशी पाणी बघ किती येतं. इकडून येते. काहीच बघा आम्ही किती चर काढले. इथं पाणी बघा किती वाहते. आताशी आईच्या पायावर थोडा इला लागला. मी जर चिंती आणलं तर बांधाला ओरबडला थोडा इला पायावर लागला. इला रक्त निघतं. कुठं लागले दाखव. हे बघ याच्या पायावर लागला. हिला बराच लागला. याच्या कापला नवीनच किलो होता. धार होती त्याला. धर ही बघ पट्टी घेते. शेतीची कामं अशी सहजाची नसतात. जाम रिस्क असतं. हल्लीच्या मुलींना माहिती आहे ना शेती पाहिजे मुलीच्या आई बापाला पण विकायला लावायला नको. बघ किती मेहनत आहे तशी. सरकारली बघ चरातून किती पाणी जातं. ही बाई झाडं लावली होती किती मोठी मोठी झाली. मलंगरची टेकरी इथून दिसतं. पाणी घे. त्यानं घाव पावडर टाक. घरा घाव पावडर पट्टी पण गुतला तो गुतला पाण्याने भिजू नको. पाण्यानं या केला ना तिकून घेतला तर मग बरोबर निघला असता. मग लागला ना तर इकून इला टाकायला लागतं ना. बस सारखी वरती जे दोवीला पाय. पाऊस न पडलं संध्याकाळी आटेल सगळा. पाणी देऊन जा असते काप. ए बाबा जे पकड पाणी. थांब जरा एक मिनिट थांब जरा. हा मजा येते का ग भैया भैया. गाईच काम झालं आमचं. थोडंसं राहिले सरकारचं बघा. ऊन पण मस्त असं राहिलं तर संध्याकाळवर पाणी आटून जाईल. बघ किती पाणी चालू. सर्व लोक आमच्या शेतातनं लोटले. बघा ही झाडं लावली होती इथे. शेकटाची झाडं 3 जगले. म्हणजे यावर्षी शेंगा येतील भरपूर. हो थोडं आधीमधून कुठं ढसालेलं शेत. तुला पाणी मुलं पाणी हाटलं घातलं बघा. भरून पुरी झाली करता करता माझी. आईच्या पायावर पण बराच कापले. बोल्यान कापलं हिच्या. तर घरी गेल्यावर मला पट्टी करायला लागली. आता शेतीतून काम आले डोक्याला ताप करून घेतला. एक शेकटाचा झाड आणि हा एक. हिला मजा आली. बघ कशी चालतं. गाणी बोललं धवला गेलं तर धवलारीन बाई बनवायची तिला. चुटकी गाणी बोल. यांचं घसर बघा 2-2 डोकी किती झाले. शात ओशा टाकले. पूर्ण शात खराब झाला यांचा. बघा इथे पाणी येते यांच्या शातांच्या. का थोडंच राहिले. झाला आता पाऊस न पडला तर संध्याकाळ पण आटून जाईल. मग 3-4 दिवस हात लावू आम्ही. पाणी नाही पडलं तर 10 तारखेचा टाईम दिले. गाईज तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय मित्रांनो.